नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळणार. इकडे ईश्वरी तिच्या मनातली गोष्ट सांगते की मला हा फडकुचन थोडा थोडा आवडू लागला आहे. हे राकेश समोर कबूल केलेलं असतं. राकेशला मात्र आता फार टेन्शन आलेलं असतं. माझी इंदोरी जिलेबीला आता तो फडकुचंद आवडू लागला. हळूहळू माझ्या मिठीतनं ती सुटेल आणि त्याच्या मिठीत जाईल आणि हे काही मला आवडणारच नाही. मी हे शक्य होऊ देणार नाही असा मनाशी निर्धार करत राकेशने ठरवलेलं असतं. आता काही करून त्या आपल्या इंदोरी जिलेबीला मिळवायचं आणि हे मिळवण्यासाठी मला त्या आत्याच्या जवळ जायला हवं, म्हणजे आत्याकडनं मदत घेऊनच तिच्यापर्यंत मी पोचू शकतो. असा करत तो आता एक नवीन प्लॅन आखणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळेल अंजली आणि अर्णव गप्पा मारत गार्डनमध्ये रात्रीचे बसलेले असतात आणि तिथे अंजली अर्णवच्या मनात काय चाललं आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याला ती उलटे पलटे प्रश्न विचारते जेणेकरून तो त्याच्या मनातली गोष्ट सांगेल. पण हा पठ्ठ्या काही त्याच्या मनातली गोष्ट सांगायला तयार नसतो. अंजली म्हणते, आजपर्यंत तुझ्या आयुष्यात मला, आजीला आणि मामीलाच जागा होती. तू चौथी जागा कुणालाही दिली नाही, पण आज तू ईश्वरीला ती जागा दिली. त्यामुळे आता तुझ्यातला फरक जो काही आहे तो मला जाणवतोय. तूही कबूल कर, ईश्वरीबद्दल तुला काय वाटतं. त्यावेळेला तो तिला म्हणतो, ताई तू काहीही विचार करते माझ्या मनात तसलं काहीही नाही. मी फक्त तिच्याकडे एक चांगली व्यक्ती म्हणून पाहतो. बघ, मी तिला इतक्या ऑफर दिल्या पण तिने पैशासाठी मी काम केलं नाही. जशी माझ्यासाठी आईची मशीन प्राइजलेस होती तशी तिची मदतही प्राइजलेस होती. तिने दाखवलेला मनाचा मोठेपणा हा मला आवडला. अंजली मग चिडवू लागते, नक्की अजून काय काय आवडतं तुला तिच्याबद्दल. आजी त्या क्षणाला पाठीमागे येऊन त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते. त्यावेळेला तो सांगू लागतो, तिच्याबद्दल सांगायचं तर खूप साऱ्या गोष्टी. तिच्या मनाचा मोठेपणा तिने खूप वेळा दाखवलेला आहे. तिला एवढ्या पैशाची लालच दाखवूनही ती पैशासाठी काम करत नाही, फक्त भावनांसाठी करते. हे तिचा मोठेपणा मला जाणवला. तिचं मोठं मन, तिच्याबद्दल बोलायचं तर खूप काय काय आहे. आणि त्यावेळेला तो लाजतो आणि त्याच क्षणाला अंजली म्हणते, ज्या वेळेला तुझ्या मनात काय असेल तेव्हा तू मला नक्की सांग. इकडे आजीला मात्र आनंद वाटतं. हीच ती मुलगी जी माझ्या अर्णवला सांभाळू शकते, म्हणून त्यांची जोडी जमायला हवी असे आजीला वाटत असतं. इकडे अंजली अर्णव गप्पा मारत मारत आईची आठवण काढत, आई ती तारा चमकता असेल असं म्हणत तिच्याशी बोलत दोघंजणं तिथे बसलेले असतात आईची आठवण काढत. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं, सकाळी सकाळी आजीने घाईघाईने ईश्वरीला बोलवून घेतलेलं असतं. अंजली ताईला ती सकाळी सकाळी का बोलवले म्हणून विचारू लागते. त्यावेळेला अंजली म्हणते, आजी आल्यावरच कळेल, तुला आजीने बोलवले ना. तितक्यात मामा तिथे येतात. ईश्वरीला पाहून म्हणतात, तुझा चेहरा पाहिला आता दिवस कसा मस्त जाणार. आणि ईश्वरी त्यांना म्हणते, तुम्ही फार कौतुक करतात. इकडे आपल्याला असंही पाहायला मिळेल की आजी विचारत असते, तू बरी आहेस ना. त्यावेळेला ती म्हणते, हो, पण तुम्ही मला का बोलवलं. आजी मग तिला सांगू लागते, माझं एक महत्त्वाचं काम होतं. त्यावेळेला ती म्हणते, तुम्हाला सरांनी सांगितलं असेल तेच काम तुम्ही करणार असेल. मी पैशासाठी काहीही केलेलं नाही, मी तुमच्याकडनं काहीही घेणार नाही असं बोलू लागते. त्यावेळेला मामा म्हणतात, खरंच तू किती मोठ्या मनाची आहेस गं. तुझ्या मनात कधीही तू पैशाची भावना, लालच असं काही येऊच देत नाही. आमच्या घरात त्या गोष्टीची खूप गरज आहे. तूही आमच्यासाठी अशा काहीतरी भावना आम्हाला दे. मग सगळेजण हसू लागतात. आजी म्हणते, बंद कर तुझी चेष्टा मस्करी, आणि ईश्वरी मला तुझ्याशी बोलायचे, बस बरे इथे असं म्हणत ती ईश्वरीला घेऊन बसते. ईश्वरी मग विचारू लागते, काय झालं आहे आजी. आणि आजी तिच्या हातावरती एक गिफ्ट असलेलं बॉक्स देते. त्या बॉक्समधलं सोन्याचं कंगन पाहून ईश्वरी भांबावून जाते. आजी, मी सोन्याची वस्तू घेऊ शकणार नाही, गिफ्ट म्हणून तर अजिबातच नाही. तुम्ही प्लीज मला ही देऊ नका, मला माफ करा, मला वाईट समजू नका असं म्हणत ती वस्तू वापस करू लागते. आजी मग थोडी इमोशनल होते. आजी म्हणते, हे बघ, मी तुला काही त्या कामाचं मोबदला किंमत देण्यासाठी नाही, माझ्या काही भावना आहे त्या मशीनबद्दल जोडलेल्या, त्यामुळे मी तुला देत आहे. त्यावेळेला आजीच्या भावना ईश्वरीपर्यंत पोहोचतात. ईश्वरी ती गिफ्ट घ्यायला तयार होते आणि आजी मग खुश होते. आजीला खुश होताना पाहताना वल्लवी म्हणते तिथे येऊन, मी ह्या घरची सून आहे, मला विचारल्याशिवाय तुम्ही असं सोनं नाणं कोणाला वाटायचं कसं काय. त्यावेळेला आजी तिचं तोंड गप्प करते. मी ह्या घरात करते आहे, त्यामुळे कुणाला काय द्यायचं काय नाही हे सगळं काही मला समजतं, तू मला सल्ला द्यायचा नाही असं म्हणत वल्लवीचा अपमान आजी करते. मागणं अर्णव येतो. अर्णवला आलेलं पाहून आजी त्याला सांगू लागते, हे बघ, आज ना तू ऑफिसला जाताना ईश्वरीला घेऊन जा. ईश्वरीला मी बोलवलं होतं, माझं काम होतं म्हणून. त्यावेळेला अर्णव तिला घेऊन जायला तयार असतो. तो म्हणतो, मी जायला तयार आहे तिला घेऊन, पण ती येणार का. त्यावेळेला तीही म्हणते, हो मी नक्की येईल, पण मला वेळेत नेऊन सोडा, माझे सर खूप चिडतील उशीर झाला तर. आणि सगळेजण हसू लागतात. मग तिथे
ते सगळेजण बाहेर गेल्यानंतर मामा विचारू लागतात, ते सात्विकाचं कंगन होतं, तू ते ईश्वरीला दिलं, तुझ्या मनात चाललं आहे काय आई? आई मग बोलू लागते, माझ्या मनात जे चाललं आहे ते तुला समजलेस. आता गुरुजी आले की त्या दोघांच्या कुंडल्या मिळवल्या की माझ्या मनातलं सगळ्यां जगासमोर येणार आणि माझं ठरलं आहे बरं, तिलाच आपली नाचसून बनवायची. अर्णवला तिच्यासारखा जोडीदार मिळूच शकणार नाही. ही गोष्ट मामालाही पटू लागते आणि सगळेजण त्या गोष्टीवर आता ठाम असतात. इकडे मात्र अर्णव फोनवर बोलत असतो. ईश्वरी गाडीजवळ येते. तिला ते क्षण आठवतात ज्या दिवशी तिचा त्या गाडीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आणि तिच्या हातापायाचं कापरं होऊ लागतं. घाम फुटू लागतो तिला अक्षरशः. गाडीत बसण्याची हिंमत काही तिची होत नसते. अर्णवचं फोनवरचं बोलणं बोलून झाल्यानंतर तो तिला म्हणतो, उभी काय आहेस, बस ना गाडीत. त्यावेळेला ती म्हणते, मी मागे बसू का, जरा घाबरतच. तेव्हा तो म्हणतो, मी तुझा ड्रायव्हर नाही मागे बसायला, तू चल बस पुढे. असं म्हणत तो तिला पुढच्या सीटवर बसवतो, स्वतःही बसतो, सीट बेल्ट लावतो आणि ईश्वरीलाही सीट बेल्ट लाव, सेफ्टीसाठी चांगलं असतं असं सांगू लागतो. मात्र तिची भांबळ उडालेली असते. तिला काहीही सुचत नसतं. बेल्ट लावायचं सुद्धा तिला सुचत नाही. घामाघूम झालेले असते आणि हे लक्षात घेताच अर्णव तिला म्हणतो, ठीक आहे मी लावून देतो. तिच्याजवळ जातो, ते बेल्ट ओढू लागतो. अडकलेलं असतं ते खेचल्यानंतर बाहेर येतं आणि त्या दोघांच्या जवळ येण्याने इकडे ईश्वरीला आणखी जास्त घाम फुटतो आणि अर्णव लगेच तिचं सीट बेल्ट लावून मागे सरकतो. अर्णवला ती मग न घाबरता विचारते, सर मी जर बसने गेले तर चालेल का? त्याचं कारण आता अर्णवच्या लक्षात येतं. अर्णव तिची समजूत घालतो. एखाद्या गोष्टीतनं एखादी वाईट गोष्ट घडली म्हणजे पुन्हा ती तशीच घडणार असं तर नाही ना, आणि तुझ्यासोबत मी आहे ना, घाबरू नको असं म्हणत तिला तो ऑफिसला घेऊन जातो. तिच्या मनातली भीती घालवल्यामुळे तिला फार आनंद होतो. ती सरांना थँक्यू म्हणते, तुम्ही मला इथे आणल्याबद्दल गाडीत. इकडे मात्र राकेशचा दुसराच प्लॅन चालू आहे. तो म्हणजे मच्छर मारण्याचा जो गॅस असतो तो आत्याच्या घराच्या आजूबाजूला घरात सगळीकडे त्यांनी पसरवलेला असतो. त्या धुरामुळे त्या बिचाऱ्या आत्याचं खोकून फक्त वर जायची बाकी राहते ती, आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत राकेश तिथं जातो आणि पुढे आपल्याला मस्त ट्विस्ट पाहायला मिळणार. इकडे लावण्या ही नवीन प्लॅन करत आहे. 8 दिवसासाठी लीव देत आहे ती ईश्वरीला, अर्णवला न विचारता. अर्णव काही हे शक्य होऊ देणार नाही आणि त्या दोघं त्याच्यामुळे आणखी जवळ येणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.